नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी काही महत्त्वाचे जीकेचे प्रश्न पाहणार आहोत, जे मागील वर्षी वारंवार रिपीट झालेले आहेत. चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला घेतलेला आहे बघा. द विनर माइंडसेट. द विनर माइंडसेट हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? उत्तर येत असेल तर कृपया उत्तर कमेंट करत चला. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, शेन वॉटसन. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर याचं हे पुस्तक आहे द विनर माइंडसेट. ठीक आहे. सचिन तेंडुलकरचं एक पुस्तक विचारलं जातं नेहमी, त्याचं नाव काय तर प्लेइंग इट माय वे. ठीक आहे, प्लेइंग इट माय वे हे जर पुस्तक विचारलं कोणाचं आहे तर उत्तर द्यायचं आहे सचिन तेंडुलकर. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे इलेक्ट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जे जे थॉम्सन. सर जे जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावलेला आहे. जर प्रश्न विचारला न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला तर उत्तर द्यायचं आपण बघा जेम्स चॅडविक. ठीक आहे, न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? जेम्स चॅडविक. जर विचारलं या ठिकाणी प्रोटॉनचा शोध कोणी लावला तर बघा रुदरफोर्ड यांनी लावलेला आहे. प्रोटॉनचा शोध कोणी लावला विचारलं तर रुदरफोर्ड हे आपल्याला उत्तर द्यायचं आहे. आणि कॅनल किंवा ॲनोड किरणांचा शोध कोणी लावलेला विचारलं तर गोल्डस्टीन यांनी लावलेला आहे असं उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर काय आहे? इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावलेला आहे? जे जे थॉम्सन. त्यानंतरचा प्रश्न आहे आंबा घाट हा कोणत्या दोन ठिकाणादरम्यान आहे? कोणत्या दोन ठिकाणादरम्यान आहे आंबा घाट? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कोल्हापूर रत्नागिरी या दोन ठिकाणांदरम्यान आंबा हा घाट आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी पर्याय क्रमांक ए आहे बघा कोल्हापूर कुडाळ. तर कोल्हापूर कुडाळ सिंधुदुर्ग या दरम्यान आंबोली घाट आहे. तसेच कोल्हापूर आणि पणजी दरम्यान देखील आंबोली हा घाट आहे. हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे ओपेक ही संघटना कशाशी संबंधित आहे? कशाशी संबंधित आहे? मागील व्हिडिओमध्ये आपण ओपेक बद्दल थोडी माहिती घेतलेली होती. तर कशाशी संबंधित आहे? तेलाचा व्यापार. ओपेक ही जी संघटना आहे ती तेलाच्या व्यापाराशी संबंधित आहे. ओपेकचा फुल फॉर्म जर विचारला तर ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज असा ओपेकचा फुल फॉर्म आहे. ठीक आहे, काय ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. स्थापना कधी झाली विचारली तर बघा 1960ला ओपेकची स्थापना झालेली आहे. मुख्यालय आहे ऑस्ट्रिया देशामधील, ऑस्ट्रेलिया नाही, ऑस्ट्रिया देशामधील व्हिएन्ना या ठिकाणी मुख्यालय आहे. सध्या सदस्य देश किती आहेत तर 13. सध्या सदस्य देश आहेत 13. सध्याचे अध्यक्ष जर विचारले तर मोहसिन प्युरसदेत. मित्रांनो आडनावामध्ये थोडाफार फरक असू शकतो. तर मोहसिन नाव आहे त्यांचं. ठीक आहे, मोहसिन प्युरसेदात असं काहीतरी नाव आहे त्यांचं. ओके, मोहसिन लक्षात ठेवायचं आहे. ओपेकचे सध्याचे अध्यक्ष. आपलं मूळ उत्तर काय? ओपेक ही संघटना कशाशी संबंधित आहे? तेलाचा व्यापार. त्यानंतरचा प्रश्न आहे तिलारी जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पर्याय क्रमांक ए, कोल्हापूर हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. तालुका जर विचारला तर चंदनगड हे आपल्याला उत्तर द्यायचं आहे. आता या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणता जलविद्युत प्रकल्प आहे तर जायकवाडी. ठीक आहे, जायकवाडी हा जो जलविद्युत प्रकल्प आहे तो छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठण या ठिकाणी आहे, गोदावरी नदीवर. ठीक आहे, याच जायकवाडी धरणाचं जे काही नाव आहे त्याचं जलाशयाचं नाव काय? नाथसागर. हा प्रश्न मोस्ट रिपीटेड आहे. जायकवाडी धरणाच्या जलाशयास काय म्हणतात तर नाथसागर. या ठिकाणी साताऱ्यात एक जलविद्युत प्रकल्प आहे कोणता? कोयना. कोयना हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. हा देखील प्रश्न विचारलेला आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता तर साताऱ्यातील कोयना हा
महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे जो कोयना नदीवर बनवण्यात किंवा बांधण्यात आलेला आहे. ठीक आहे. कोयना जो काही जलविद्युत प्रकल्प आहे त्याच्या जलाशयास काय म्हटले जाते तर शिवसागर, आणि जायकवाडी धरणाच्या जलाशयास काय म्हटले जाते नाथसागर. ठीक आहे. आपलं मूळ उत्तर आहे तिलारी. हा जो जलविद्युत प्रकल्प आहे तो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चंदगड तालुक्यात तिलारी नदीवर स्थित आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्राणहिता ही नदी खालीलपैकी कोणत्या नद्यांचा संगम म्हणून ओळखली जाते? प्राणहिता ही नदी कोणत्या 2 नद्यांपासून तयार झालेली आहे तर वर्धा व वैनगंगा. पर्याय क्रमांक सी वर्धा व वैनगंगा हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. सेम प्रश्न गंगा नदीसाठी विचारला जातो. गंगा ही नदी खालीलपैकी कोणत्या 2 नद्यांचा संगम म्हणून ओळखली जाते असा जर प्रश्न विचारला तर भागीरथी व अलकनंदा या 2 नद्यांचा संगम जिथे होतो तिथून पुढे ती गंगा नदी म्हणून ओळखली जाते. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? कोणी केली मित्रांनो तर विठ्ठल रामजी शिंदेच म्हणजे वीरा शिंदे. पर्याय क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. विठ्ठल रामजी शिंदे यांनी 1906 मध्ये, ठीक आहे, 1906 वर्ष लक्षात ठेवायचं आहे, 1906 मध्ये डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केलेली आहे. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत यांनी देखील काही महत्त्वाच्या संस्था स्थापन केलेल्या आहेत. तर कोणत्या त्या विचारल्या जातात मोस्टली परीक्षेमध्ये बघा. बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणी केली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समता सैनिक दलाची स्थापना कोणी केली? आंबेडकरांनी केलेली आहे. इंडिपेंडंट लेबर पार्टीची स्थापना कोणी केली? आंबेडकरांनी केलेली आहे. शेड्यूल कास्ट फेडरेशन, पीपल्स एज्युकेशन सोसायटी या महत्त्वाच्या संस्था आंबेडकरांनी स्थापन केलेल्या आहेत आणि या परीक्षेत वारंवार विचारण्यात आलेल्या आहेत. आपलं मूळ उत्तर काय तर डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना वीरा शिंदे यांनी केलेली आहे. या ठिकाणी ऑप्शनमध्ये दादाबाई नौरोजी आणि पंडिता रमाबाई यांच्याबद्दल तुम्हाला कोणते प्रश्न वारंवार रिपीट झालेले असतील माहीत असतील तर मला कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे जागतिक आरोग्य दिन केव्हा असतो किंवा केव्हा साजरा केला जातो तर दरवर्षी 7 एप्रिल. पर्याय क्रमांक डी 7 एप्रिल हा जो दिवस आहे तो जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. का केला जातो तर या दिवशी WHO ची स्थापना झालेली होती. WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, ज्याला जागतिक आरोग्य संघटना असं म्हटलं जातं. तर याची स्थापना 7 एप्रिल 1948ला झाली होती. म्हणून 7 एप्रिल हा दिवस दरवर्षी जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे. या ठिकाणी 12 एप्रिल आहे बघा ऑप्शनमध्ये. तर 12 एप्रिल हा जागतिक मानवी अंतराळ उड्डाण दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर 21 मार्च देखील आहे. तर जागतिक वन दिन किंवा जंगल दिन, त्यानंतर जागतिक काव्य दिन म्हणून साजरा केला जातो 21 मार्च. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा इस्रो या संस्थेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? कोणत्या शहरामध्ये आहे? बंगळुरू. ठीक आहे. कर्नाटक राज्यातील बंगळुरू राज्यामध्ये इस्रोचे मुख्यालय आहे. ठीक आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे. इस्रोवर एक प्रश्न हमखास पडलेला असतो दरवर्षी. कधीची ही प्रश्नपत्रिका उचलून बघा. इस्रो महत्त्वाचा टॉपिक असणार आहे. तर इस्रोबद्दल थोडी डिटेल माहिती ठेवायची आहे आपल्याला. इस्रोचे मुख्यालय बंगळुरूला आहे. स्थापना जर विचारली तर 15 ऑगस्ट 1969. स्थापना दिवस लक्षात ठेवायचा आहे. 15 ऑगस्ट 1969ला इस्रोची स्थापना झालेली आहे. ठीक आहे. स्थापना कोणी केली असं जर किंवा कोणाच्या नेतृत्वात झाली असं जरी विचारलं तर विक्रम साराभाई. ठीक आहे. विक्रम साराभाई यांनी इस्रोची स्थापना केलेली आहे आणि पहिले अध्यक्ष विक्रम साराभाई हेच आहेत. इस्रोचे पहिले अध्यक्ष कोण होते असा जर प्रश्न विचारला तर विक्रम साराभाई असं उत्तर द्यायचं आहे. सध्याचे अध्यक्ष कोण आहेत इस्रोचे? व्ही नारायणन. सध्याचे इस्रोचे अध्यक्ष आहेत व्ही नारायणन. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा श्रीहरिकोटा आहे ऑप्शनमध्ये. तर श्रीहरिकोटा हे या ठिकाणी सतीश धवन स्पेस सेंटर आहे आंध्र प्रदेशामध्ये. ठीक आहे. श्रीहरिकोटा या ठिकाणी सतीश धवन स्पेस सेंटर आहे. त्यानंतर तिरुअनंतपुरम ऑप्शन आहे. तर तिरुअनंतपुरम ही केरळ या राज्याची
राजधानी आहे? त्यानंतरचा प्रश्न आहे, गीता रामायण हा काव्यग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे? कोणी लिहिलेला आहे मित्रांनो? तर ग दी माडगुळकर. पर्याय क्रमांक सी, ग दी माडगुळकर यांनी गीता रामायण हा काव्यग्रंथ लिहिलेला आहे. पुढील प्रश्न आहे, भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केलेला आहे? मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे भारुडांबद्दल. संत एकनाथांनी हा रचना प्रकार रूढ केलेला आहे. संत एकनाथ. ठीक आहे, संत एकनाथ लक्षात ठेवायचं आहे. यांचे काही ग्रंथ विचारले जातात, त्यापैकी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर हे लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला, आणि भारूड. ठीक आहे, हे 4 प्रश्न मोस्टली रिपीट होत असतात एकनाथ महाराजांबद्दल. त्यानंतर संत ज्ञानेश्वर आहेत बघा, यांच्याबद्दल प्रश्न विचारले जातात. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, हरिपाठ हे कोणी लिहिलेले आहेत? तर संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेले आहेत. समाधीस्थळ आळंदी, 21व्या वर्षी समाधी घेतली, 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. ठीक आहे, महाराष्ट्रातील पहिले वारकरी संत कोण? तर संत ज्ञानेश्वर, हेच आपल्याला उत्तर द्यायचं आहे. संत तुकारामांनी जे काही अभंग लिहिले त्यांना तुकाराम गाथा म्हणून ओळखलं जातं, हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा घडले होते? केव्हा घडले होते, कुठे घडले होते, का घडले होते, आपल्याला माहीत असलं पाहिजे. हा देखील प्रश्न मोस्ट रिपीटेड आणि मोस्ट IMP आहे. ठीक आहे, जालियनवाला बाग हत्याकांड 13 एप्रिल 1919ला घडले होते. पर्याय क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. 13 एप्रिल 1919 अमृतसर, पंजाब या ठिकाणी जालियनवाला बागेत हे हत्याकांड घडले होते. का घडले होते? तर रौलेट ॲक्ट म्हणजे रौलेट कायदा घेऊन आलं होतं ब्रिटिश शासन, आणि त्याला विरोध करण्यासाठी हजारो लाखोच्या संख्येने लोक या ठिकाणी जालियनवाला बाग या ठिकाणी जमले होते. तेव्हा जनरल डायरने कोणतीही पूर्वसूचना न देता या जमावावर गोळ्या झाडण्याचा आदेश दिला व अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. त्यामध्ये हजारो लोक मृत्युमुखी पडले. ठीक आहे, याच्याच निषेधार्थ नंतर रवींद्रनाथ टागोरांनी सर ही पदवी परत केलेली होती. हे देखील परीक्षेत वारंवार विचारलं जातं, हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, उचललेस तू मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया असे कोणत्या चळवळीचे वर्णन केले जाते? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. उचललेस तू मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया असे कोणत्या चळवळीचे वर्णन केले जाते? उत्तर कमेंट करायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, शाहू महाराजांचा जन्मदिन महाराष्ट्रात कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? कोणता दिन? तर सामाजिक न्याय दिन. पर्याय क्रमांक बी सामाजिक न्याय दिन हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलिसांचे C60 किंवा C60 पथक कोणत्या कार्यासाठी स्थापन केलेले आहे? तर नक्षल विरोधी अभियान किंवा नक्षलांचा विरोध करण्यासाठी हे पथक स्थापन करण्यात आले होते. C16. ठीक आहे, कधी? 1990 मध्ये C16ची स्थापना झालेली आहे. तत्कालीन पोलीस अधिकारी KP रघुवंशी यांनी C16ची स्थापना केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे? कशाचे संमिश्र आहे? लोह, क्रोमियम व कार्बन. लोह, क्रोमियम व कार्बन. पर्याय क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारे आपण 16 महत्त्वाचे प्रश्न आणि त्याचे इम्पॉर्टंट फॅक्ट किंवा ऑप्शनचं स्पष्टीकरण मिळून जवळपास 50 प्रश्न कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत अभ्यास ग्राउंड जोरात चालू ठेवा आणि काळजी घ्या. धन्यवाद.